हॅलो फ्रेंड्स, आज आपण FY BCom सेमिस्टर 1 मधील अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल्स या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आता मागील वर्षी तुम्हाला नॉन ट्रेडिंग कन्सर्न किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक बद्दल थोडीशी माहिती झालेली आहे. याच्याच संबंधित आपल्याला अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल हा एक पॉइंट या वर्षी अभ्यासायचा आहे. आता अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल म्हणजे काय? प्रोफेशनल्स पर्सन्स like doctors, solicitors, chartered accountants, etc. generally prepare income and expenditure account or receipt and payment account or receipt and expenditure account to ascertain results. म्हणजे आपल्याला माहिती आहे नॉन ट्रेडिंग कन्सर्न कोणकोणते अकाउंट तयार करतात. रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार करते, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करते. तसंच प्रोफेशनल अकाउंट सुद्धा, प्रोफेशनल पर्सन सुद्धा इन्कम अँड एक्सपेंडिचर किंवा रिसीट अँड पेमेंट किंवा रिसीट अँड एक्सपेंडिचर हा एक नवीन पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे प्रोफेशनल अकाउंटिंगमध्ये. तर रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा महत्वाचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. टू असर्टन रिझल्ट दॅट इज प्रॉफिट ऑर लॉस ऑफ देअर प्रोफेशनल ऍक्टिव्हिटीज. म्हणजे त्यांच्या प्रोफेशनल ऍक्टिव्हिटीजमधून त्यांच्या प्रोफेशनला इन्कम झालेला आहे का, लॉस झालेला आहे किंवा प्रॉफिट झालेला आहे किंवा लॉस झालेला आहे ते आपल्याला या टॉपिकमध्ये शोधून काढायचं आहे. ए बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड टू नो देअर फायनान्शियल पोझिशन ॲज ऑन द लास्ट डेट ऑफ अकाउंटिंग पिरियड. आपल्याला बॅलन्स शीट सुद्धा तयार करायचे. आता रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी आपण मागील वर्षी रिसीट अँड पेमेंट अकाउंट पाहिलेला होता, त्याची थोडीशी रिव्हिजन करूया, त्याची थोडीशी माहिती घेऊयात. आता रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय, तर इट इज सिमिलर टू कॅशबुक. रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे सेम कॅशबुक असतं. डाव्या बाजूला रिसीट साईड म्हणतो, उजव्या बाजूला पेमेंट साईड म्हणतो. रिसीटची सुरुवात टू बॅलन्स ब्रॉड डाऊनने होते आणि पेमेंटचा शेवट बाय बॅलन्स कॅरीड डाऊनने होतो. त्याला आपण ओपनिंग कॅश बॅलन्स, क्लोजिंग कॅश बॅलन्स म्हणतो. म्हणजे रिसीट अँड पेमेंट हा कॅश अकाउंटच आहे असं समजतो आपण, आणि कॅश हा रिअल अकाउंट आहे म्हणून रिसीट अँड पेमेंट अकाउंट होतो. कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे. आणि याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कॅश ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतात. मग त्या चालू वर्षाच्या असू देत, मागील वर्षाच्या असू देत, पुढील वर्षाच्या असू देत, बरोबर, किंवा रिकरिंग असू देत, नॉन रिकरिंग असू देत, किंवा त्याला रेव्हेन्यू कॅपिटल म्हणतो आपण. म्हणजे सर्व प्रकारच्या कॅश ट्रान्झॅक्शन्स आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट दाखवतो. It gives a summary of cash transactions. Receipt and payment account is a real account. It includes all types of receipts and payments, whether they are the items of revenue nature or capital nature. म्हणजे भांडवली स्वरूपात असू देत किंवा सातत्याने मिळणारे असू देत, त्याचा सर्व मिळालेली रक्कम आणि गेलेली रक्कम आपण रिसीट अँड पेमेंटला दाखवतो. म्हणजे परचेस ऑफ मशिनरी असेल, सेल ऑफ लँड असेल, हे सुद्धा पॉईंट आपण रिसीट अँड पेमेंटलाच दाखवतो, बरोबर. सॅलरी पेड असेल किंवा इंटरेस्ट रिसिव्ड असेल तर हे सर्व आपण रिसीट अँड पेमेंटलाच दाखवतो. तर हा आपण मागील वर्षी अभ्यासलेला आहे, कॅशबुक प्रमाणेच करतो आपण. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे काय? जसं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो सेम त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचा असतो. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इट रेकॉर्ड्स ऑल कॅश एज वेल एज नॉन कॅश ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू करंट पिरियड. आता नॉन कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की जे आपल्याला खर्च तर दाखवतो आपण पण ऍक्च्युअली आपल्याकडे कॅश जात नाही. तर उदाहरणार्थ त्याचे आपण बॅड डेप्स म्हणू शकतो, बरोबर, आरडीडी म्हणू शकतो, डेप्रिसिएशन म्हणू शकतो. इथे आपले ऍक्च्युअली कॅश जात नाही कधी, आपल्याला येणार असते कॅश, ते आपल्याला मिळत नाही, त्याला आपण बॅड डेट्स म्हणतो. किंवा डेप्रिसिएशन म्हणजे घसार, आपल्या वस्तू मालमत्तेची झीज होते, ते नुकसान होतं आपलं, ऍक्च्युअली आपल्याकडून कॅश जात नाही, त्याला आपण नॉन कॅश आयटम म्हणतो, बरोबर. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि नॉन कॅश ट्रान्झॅक्शन सुद्धा आपण चालू वर्षाचे दाखवतो. इथं फक्त चालू वर्षाचे दाखवतो, पुढील वर्षाचे किंवा मागील वर्षाचे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला दाखवत नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. नावावरून तुमच्या लक्षात येईल. नॉमिनल अकाउंट म्हणजे काय? त्याचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर हा कोणता अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. इट इन्क्लुड्स ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड रेव्हेन्यू इन्कम्स पर्टेनिंग टू करंट इयर. याच्यामध्ये फक्त रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आपण दाखवतो. याच्यामध्ये ऑल आयटम्स दाखवतो, रेव्हेन्यू आणि कॅपिटल स्वरूपाचे दोन्ही आपण रिसीट अँड पेमेंट दाखवतो. मी सांगितलं सॅलरी पेड असेल किंवा परचेस ऑफ लँड असेल ते आपण रिसीट अँड पेमेंट दाखवतो. सेल ऑफ मशिनरी असेल किंवा इंटरेस्ट रिसिव्ड असेल तर ते सुद्धा आपण रिसीट अँड पेमेंटलाच दाखवतो. परंतु इन्कम अँड एक्सपेंडिचरला आपण फक्त रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस दाखवतो. म्हणजे सॅलरी दाखवू शकतो, वेजेस दाखवू शकतो. मशिनरी परचेस आपण दाखवत नाही इन्कम अँड एक्सपेंडिचरला. सेल ऑफ लँड आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर दाखवत नाही. हे पण तुम्हाला सर्व मागील वर्षी झालेले आहेत किंवा याचा एक व्हिडिओ आहे आपला लास्ट इयरचा नॉन ट्रेडिंग कन्सर्नचा, तोही तुम्ही पाहू शकता. आता यावर्षी आपल्याला अकाउंट्स ऑफ प्रोफेशनलमध्ये काय पाहायचं आहे? तर आपल्याला ना रिसीट अँड पेमेंट पाहायचं आहे ना आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर पाहायचं आहे. आपल्याला या दोन्हीचं कॉम्बो म्हणजे रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहायचं आहे. रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट.
आता या अकाउंटबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. खूप काही जास्त अवघड नाहीये, त्याच्यासाठी तुम्हाला एक मराठीमध्ये नोट लिहून देईन. तेवढी नोट जरी तुम्ही लक्षात ठेवली तरी तुमचा हा अकाउंट परफेक्ट होऊन जाईल. आता थेरॉटिकल पार्ट आहे म्हणून मी फक्त थोडंसं वाचून दाखवतो, एक्सप्लेन करून दाखवतो, मग आपण लगेच एक्झाम्पलला सुरुवात करणार आहोत. Receipt and payment account records only cash transactions. It may be for current year, last year or next year. म्हणजे रिसिट अँड पेमेंटला आपण सगळे कॅश ट्रान्झॅक्शन दाखवतो, मग ते चालू वर्षाचे असू देत, मागील वर्षासाठी किंवा पुढील वर्षाचे असू देत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रेकॉर्ड्स बोथ कॅश अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे कॅश आणि नॉन कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतो आपण, आरडीडी, बॅड डेट्स, डेप्रिसिएशन, या सुद्धा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरला दाखवतो. बट इन रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आता हा पॉईंट खूप महत्वाचा आहे, बट इन रिसिट अँड एक्सपेंडिचर अकाउंट मर्कंटाईल सिस्टीम इज फॉलोड, म्हणजे या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. ही सिस्टीम इज फॉलोड इन रिस्पेक्ट ऑफ एक्सपेन्सेस ओनली. हा पॉईंट खूप महत्वाचा. दॅट इज both cash payments as well as outstanding expenses relating to that particular are recorded. म्हणजे याच्यामध्ये आपण नॉर्मल एक्सपेन्सेस पण दाखवतो आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सुद्धा दाखवतो. However, cash system is followed in respect of income, पण इन्कम बाबतीत मात्र आउटस्टँडिंग आयटम दाखवायचे नाहीत. दॅट मीन्स आउटस्टँडिंग इन्कम्स आर नॉट टेकन इन टू अकाउंट. म्हणजे हा एक आयटम फक्त तुम्हाला रिसिट अँड एक्सपेंडिचरसाठी लक्षात ठेवायचा आहे. आउटस्टँडिंग इन्कम्स आर नॉट टेकन इन टू अकाउंट. म्हणजे इन्कम अँड रिसिट अँड एक्सपेंडिचर मध्ये आउटस्टँडिंग इन्कम विचारात घ्यायचे नाहीत, विचारात घेत नाहीत. आणि समजा तुम्ही विचारात घेतले किंवा त्याचे इफेक्ट केले तर ते नंतर कॅन्सल करतात. विचारात घेतले तर ते आपल्याला काय करायचे, कॅन्सल करायचे आहेत. हा एकच पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. It is based on the accounting principle that anticipated losses must be provided but anticipated profit should not be taken into consideration. म्हणजे भविष्यातील जे काही नुकसान आहे त्या नुकसानीची आपण तरतूद करू शकतो, पण भविष्यामध्ये जे काही आपलं उत्पन्न होणार आहे, फायदा होणार आहे, त्याची आपण तरतूद करत नाही. मला वाटतं 11वीमध्ये आपण जे कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन्स पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये कन्झर्वेटिझम हा एक पॉईंट महत्वाचा आहे. कन्झर्वेटिझम तो तुम्ही वाचला नसेल तर वाचा. कन्झर्वेटिझम मध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, while recording the business transactions we have to anticipate no profit but provide for all possible losses. बघा, anticipate no profit but provide for all possible losses. ठीक आहे. कन्झर्वेटिझम कन्व्हेन्शन मध्ये तुम्हाला हा पॉईंट सांगितलेला आहे. तोच पॉईंट त्यांनी सांगितलं, अँटिसिपेटेड लॉसेस मस्ट बी प्रोव्हाइडेड बट अँटिसिपेटेड प्रॉफिट शुड नॉट बी टेकन इन टू कन्सिडरेशन. ड्यू टू दिस डिफरन्स बिटवीन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड receipt and expenditure account, the profit shown by the income and expenditure account differs from the profit shown by receipt and expenditure account. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा फरक प्रॉफिट आणि रिसीट अँड एक्सपेंडिचरचा प्रॉफिट हा वेगवेगळा असणार आहे. का? कारण की इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये आपण सगळ्याच ऍडजस्टमेंट करतो, परंतु रिसीट अँड एक्सपेंडिचर मध्ये आपण कोणते ऍडजस्टमेंट करायचे नाहीये, आउटस्टँडिंग इन्कमची ऍडजस्टमेंट करायची नाही, आणि केली तर ते नंतर काय करायचे आहे, कॅन्सल करायचे. एवढाच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर पेड ऑर पेएबल is recorded on the debit side of this account and only the revenue income received is recorded on the credit side, ignoring income receivable. म्हणजे इथे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दाखवायचे आहेत, प्रीपेड एक्सपेन्सेस दाखवायचे आहेत, बरोबर. ऍडव्हान्स इन्कम सुद्धा दाखवायचा आहे, परंतु आउटस्टँडिंग इन्कम विचारात घ्यायचा नाही. तर चला, हा थेरॉटिकल पार्ट झाला. आता हे पहिलंच एक्झाम्पल आहे. हे पहिलं एक्झाम्पल आपण आता काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. हे एक्झाम्पल पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. हे एक्झाम्पल पहिल्यांदा लिहून घ्या. चला, तर तुमचा एक्झाम्पल लिहून झाला असेल. हा थेरॉटिकल पार्ट सुद्धा वहीमध्ये लिहून ठेवा. आता हे एक्झाम्पल याच्यामध्ये आपल्याला काय काय सांगितले बघा. डॉक्टर गणेश निंबाळकर started his practice at Kolhapur on 1st April 2007 by investing ₹20 lakh in building and equipment.
म्हणजे बिल्डिंग अँड इक्विपमेंटमध्ये त्यांनी एकूण 20 लाख रुपये गुंतवलेले होते. म्हणजे कॅपिटल झालं त्यांचं, म्हणजे कॅपिटल म्हणून दाखवायचं आणि बिल्डिंग इक्विपमेंट म्हणून असेट सुद्धा दाखवायचे. आता हे 20 लाख रुपये कशी इन्व्हेस्टमेंट केले होते? ऑफ द इनिशियल इन्व्हेस्टमेंट ₹20 लाख, ₹8 लाख रिलेट्स टू सर्जिकल इक्विपमेंट. म्हणजे इक्विपमेंटचे किती आहेत? त्यातले 8 लाख रुपये आहेत. मग 20 लाखापैकी 8 लाखाची इक्विपमेंट आहेत, म्हणजे बिल्डिंग किती रुपये झाली? 12 लाखाची झाली. अँड द रेस्ट इन बिल्डिंग. आता हा एक पॉईंट महत्वाचा आहे. यासाठी आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायची गरज पडणार नाही आणि ओपनिंग बॅलन्स शीट तयार होऊ शकत नाही, कारण की इथे याच वर्षी त्यांनी प्रोफेशनला सुरुवात केलेली आहे, प्रॅक्टिसला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ओपनिंग बॅलन्स शीट तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. इतर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला करायची ओपनिंग बॅलन्स शीटची गरज पडणार आहे. आता याच्यानंतर सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे, सॅलरी टू स्टाफवर आहे, असिस्टंटवर आहे. मग सॅलरी टू असिस्टंटला टिक मार्क करूयात, सॅलरी टू स्टाफला टिक मार्क करूयात. व्हिजिटिंग फीजवर ऍडजस्टमेंट आहे, व्हिजिटिंग फीजला आपण टिक मार्क करूयात. आणि डेप्रिसिएशन आहे बिल्डिंगवर, इक्विपमेंट आणि लायब्ररी बुक्सवर. मग इथे लायब्ररी बुक्सला टिक मार्क करतो, इक्विपमेंटला टिक मार्क करतो. बिल्डिंग तर काय नाहीये, पण ते लक्षात ठेवा त्याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. बाकी त्यात कोणते ऍडजस्टमेंट नाहीये. इझी एक्झाम्पल दिलं, पहिलंच एक्झाम्पल आहे, नीट समजून घ्या. आता रिसिटचं पोस्टिंग आपण कुठे कुठे करतो? रिसिटचं पोस्टिंग आता इन्कम म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणूया? रिसिटला म्हणूयात आपण, बरोबर. याचं पोस्टिंग रिसिटला होऊ शकतो, ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला होऊ शकतं, बरोबर. त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होऊ शकतं. पेमेंटचं पोस्टिंग कुठे कुठे होणार आहे? पेमेंटचं पोस्टिंग एक्सपेंडिचरला होऊ शकतं. त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला होऊ शकतं किंवा ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सुद्धा होऊ शकतं. तर हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आता यासाठी तुम्ही 12वीचे आपले जे व्हिडिओ आहेत नॉन ट्रेडिंग कन्सर्नचे, त्याचे पहिले 1-2 एक्झाम्पल पाहिले तर तुम्हाला याचं पोस्टिंग सुद्धा नक्कीच लक्षात येईल. ते आता मी रिपीट जास्त करत बसणार नाही. आता ऍडजस्टमेंटच्या टिक मार्क करूयात. पोस्टिंगला सुरुवात करूयात. रिसिटचा आयटम आहे पहिला टू कन्सल्टेशन फीज. बरं, त्याच्या आधी आपण हे ऍडजस्टमेंट वाचा. डॉक्टर गणेश निंबाळकर स्टार्टेड हिज प्रॅक्टिस ॲट कोल्हापूर ऑन 1 एप्रिल 2007 बाय इन्व्हेस्टिंग ₹20 लाख इन बिल्डिंग अँड इक्विपमेंट. म्हणजे बिल्डिंग आणि इक्विपमेंटमध्ये आपण पैसे गुंतवले, म्हणजे त्या आपल्या काय झाल्या? असेट झाल्या. मग बिल्डिंग किती रुपयाची बिल्डिंग असणार आहे? 12 लाख रुपये. मग असे मी सांगितलंय की 20 लाखापैकी 8 लाखाची इक्विपमेंट आहेत म्हणून सांगितले होते. म्हणजे बिल्डिंगची किंमत 12 लाख रुपये झाली आणि त्याच्यावर डेप्रिसिएशन आहे, एक ओळ जागा सोडली. आणि सर्जिकल इक्विपमेंट्स किती रुपयाचे आहेत? 8 लाख रुपयाचे आहेत. आणि त्याच्यावर डेप्रिसिएशन सुद्धा आहे. आणि पेमेंट साईडला आपण नवीन परचेस सुद्धा केलेले आहे, त्यामुळे त्याला 3 ओळी जागा सोडली. आता हे काय झालं? आपल्या व्यवसायाचं कॅपिटल झालं. मग कॅपिटल इनिशियल इन्व्हेस्टमेंट त्याला आपण कॅपिटल म्हणतो. म्हणजे एकूण भांडवल किती रुपये आणलेलं आहे? डॉक्टर गणेश निंबाळकरांनी 20 लाख रुपये आणलेलं आहे. त्याच्याकडे एक 6-7 ओळी आपण काही लिहिणार नाहीये. हे पहिलं आपलं पोस्टिंग झालं. आता रिसिटचं पोस्टिंग करूया. कन्सल्टेशन फीज, डॉक्टरसाठी कन्सल्टेशन फीज इन्कम आहे. मग बाय कन्सल्टेशन फीज किती रुपये कन्सल्टेशन फीज आहे? 4 लाख रुपये आहे. त्यानंतर व्हिजिटिंग फीज सुद्धा इन्कमच आहे डॉक्टरसाठी. बाय व्हिजिटिंग फीज पण त्याच्यावर एक ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर कॉलमला घेतले आपण 1 लाख रुपये आणि एक वेळ जागा सोडली. त्याच्यानंतर ऑपरेशन फीज इन्कमच झाला. बाय ऑपरेशन फीज इन्कमच आहे हा सुद्धा 7 लाख रुपये. त्याच्यावर कोणते ऍडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे आउटरला घेतले 7 लाख रुपये. सेल ऑफ मेडिसिन, औषधे विक्री केले, हे सुद्धा इन्कमच्या लक्षात घ्या. बाय सेल ऑफ मेडिसिन्स औषधे विक्री करून 1,80,000 रुपये मिळालेले आहेत. आणि सन्ड्री रिसिट हा सुद्धा इन्कमच आहे. बाय सन्ड्री रिसिट्स 20,000 रुपये. समजा इथे लोन टेकन सांगितलं असतं तर ते आपण कुठे दाखवलं असतं? क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवलं असतं, बरोबर. आणि मागील वर्षीचा बॅलन्स शीट तयार केली असते तर त्याच्यामधला एखादा काही आयटम असेल, लास्ट इयरचा आउटस्टँडिंग वगैरे तर तिथं दाखवलं असतं आपण, पण असं कोणता आयटम इथं आलेला नाही. हे झालं रिसिटचं पेमेंट. आता पोस्टिंग. आता पेमेंटचं पोस्टिंग बघूया. पेमेंटचं पोस्टिंग एक्सपेंडिचर होईल किंवा ॲसेटला नॉर्मल लक्षात ठेवा. ओपनिंग बॅलन्स शीटचा पॉईंट आता काय तुम्हाला लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, एक्झाम्पल पुरतं तरी. सॅलरी टू असिस्टंट, सॅलरी खर्च आहे, कुठे दाखवणार आपण? एक्सपेंडिचरला. टू सॅलरी टू असिस्टंट, त्याच्यावर एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी इनर कॉलमला घेतले 2,55,000 आणि एक जागा सोडली. सॅलरी टू स्टाफ हा सुद्धा खर्चच आहे, कुठे दाखवणार आपण? एक्सपेंडिचरला. टू सॅलरी टू स्टाफ एक्सपेंडिचरला दाखवले 1,15,000 रुपये आणि एक जागा सोडली. लायब्ररी बुक्स ही काय आपली ऍसेट आहे. ऍसेट कुठे दाखवतो आपण? ऍसेट साईडला. लायब्ररी बुक्स
लायब्ररी बुक्सची किंमत किती आहे 50,000 आणि एक ओळ जागा सोडली कारण की त्याला टिक मार्क आहे डेप्रिसिएशनची, पण तारीख पण लिहून ठेवतो, या तारखेचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल पुढे. सर्जिकल इक्विपमेंट ही सुद्धा ॲसेटच आहे, लक्षात घ्या. सर्जिकल इक्विपमेंट हा खर्च नाही आहे, ॲसेटच आहे. मग जुन्या सर्जिकल इक्विपमेंट ॲड करूयात, ॲड न्यू, आणि त्या न्यूची पण तारीख आहे 1/10/07, ही तारीख सुद्धा लिहून ठेवूयात, त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. 6 लाख रुपये, म्हणजे एकूण किंमत झाली 14 लाख रुपये इनर कॉलमला, आणि डेप्रिसिएशनसाठी एक जागा सोडलेलीच आहे आपण. सन्ड्री एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस कुठे दाखवणार आपण एक्सपेंडिचरला. टू सन्ड्री एक्सपेन्सेस, टू सन्ड्री एक्सपेन्सेस 1,05,000 आउटरला घेतले, 1,05,000. त्याच्यानंतर परचेस ऑफ मेडिसिन खर्चच आहे. टू परचेस ऑफ मेडिसिन, टू परचेस ऑफ मेडिसिन्स 1,40,000 रुपये, हा सुद्धा खर्चच आहे. पर्सनल एक्सपेन्सेस, आता पर्सनल एक्सपेन्सेसला आपण काय म्हणतो ड्रॉइंग, आणि ड्रॉइंग नेहमी आपण कॅपिटलमधून काय करतो लेस करतो, लेस पर्सनल एक्सपेन्सेस, त्याला आपण ड्रॉइंग सुद्धा शब्द वापरू शकता इथं. 1,05,000 105, 1,05,000 वजा केले, वजा बाकी इनर कॉलमलाच राहिली 18,95,000. आणि शेवटचा आयटम आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन, म्हणजे ॲसेटला क्लोजिंग बॅलन्स आहे कॅशचा, कॅश किती रुपये आहे 30,000 रुपये आहे. बघा रिसिटचं पोस्टिंग आपण या एक्झाम्पलमध्ये कुठे कुठे दाखवू शकतो, एक तर रिसिट साईडला दाखवू शकतो बरोबर, किंवा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवतो. ओपनिंग बॅलन्स शीटला असेल तर त्या साईडला दाखवू शकतो आपण. पेमेंटचं पोस्टिंग कुठे कुठे दाखवू शकतो आपण, तर एक्सपेंडिचरला दाखवू शकतो, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या साईडला दाखवू शकतो, आणि जर ओपनिंग बॅलन्स शीट असेल तर त्याच्या लायबिलिटी साईडला दाखवू शकतो. तर ओपनिंग बॅलन्स शीट तर नाही आहे सध्या, त्यामुळे याच्याप्रमाणे पोस्टिंग लक्षात ठेवा, आणि मी सांगितलं 2 वाक्य ते लिहून ठेवा. आता त्याच्यानंतर पहिली ऍडजस्टमेंट तर झाली, सॅलरी टू असिस्टंट आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे 2 इफेक्ट काय करतो, ऍड इन एक्सपेन्सेस बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, आणि इथे काय आहे सॅलरी पेड इन एव्हिडन्स आहे, म्हणजे प्रीपेड काय करतो आपण आउटस्टँडिंग ऍड करतो, मग प्रीपेड काय करणार लेस करणार, आउटस्टँडिंग लायबिलिटी साईडला दाखवतो, प्रीपेड कुठे दाखवणार आपण ऍसेट साईडला. मग सॅलरी टू असिस्टंट आउटस्टँडिंग आहे ते ऍड करूयात आपण, ऍड आउटस्टँडिंग, ऍड आउटस्टँडिंग किती रुपये आउटस्टँडिंग आहेत 15,000 रुपये, बेरीज आउटरला घेतले 2,70,000 रुपये. आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला दाखवूयात, इथे मी जागा सोडलेली आहे, आउटस्टँडिंग सॅलरी टू असिस्टंट 15,000 रुपये, जेवढे आउटस्टँडिंग होते तेवढेच दाखवलेले आहेत. आणि पेड इन ऍडव्हान्स म्हणजे काय प्रीपेड, प्रीपेड सॅलरी काय करणार आपण लेस करणार, लेस प्रीपेड किती रुपये प्रीपेड आहेत 12,000 रुपये, वजाबाकी आउटरला आली 1,03,000 रुपये. दुसरा इफेक्ट प्रीपेड कुठे दाखवतो आपण ॲसेटला, प्रीपेड सॅलरी टू स्टाफ, प्रीपेड सॅलरी टू स्टाफ 12,000 रुपये, जेवढे प्रीपेड आहेत तेवढे ॲसेटला दाखवले. व्हिजिटिंग फीज आउटस्टँडिंग सांगितले, व्हिजिटिंग फी इन्कम आहे, आउटस्टँडिंग इन्कम नेहमी ऍड करतो आपण, ऍड आउटस्टँडिंग. हे ऍडजस्टमेंट तुमच्या पार्ट आहेत असे गृहीत धरले आपण, आणि नंतर ऍडजस्टमेंट तुम्हाला देणारच आहे मी 1,25,000 रुपये. पहिला इफेक्ट ऍड केला, दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार आपण ऍसेट साईडला, आउटस्टँडिंग व्हिजिटिंग फीज किती रुपये आउटस्टँडिंग व्हिजिटिंग फीज आहेत 25,000 रुपये आहेत. आणि शेवटचे ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन, माहिती आहे आपल्या सर्वांना डेप्रिसिएशन नेहमी ॲसेटमधून काय करतो लेस करतो, बिल्डिंगमधून लेस करूयात 5%, लेस डेप्रिसिएशन ॲट 5%, 60,000 रुपये, राहिले 11,40,000 रुपये. त्यानंतर इक्विपमेंटवर 10% आहे, लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. आता इथे तुमचं कॅल्क्युलेशन चुकवून देऊ नका, या तारखेचा खूप उपयोग आहे लक्षात घ्या. तर ह्याची वर्किंग सुद्धा करून देतोच मी. तर इक्विपमेंट किती आहे 8 लाख बरोबर, याच्यावर 10% काढायचा म्हणजे किती येणार 80,000. पण न्यू आहे 6 लाख, त्याच्यावर 10% काढायचं आहे, पण या तारखेचा विचार करून काढायचा आहे, 1/10 ते 31/3 म्हणजे 6 महिन्याचं काढायचं आहे, म्हणजे 30,000 रुपये येणार आहे. मग त्याची वर्किंग नोट मी इथे करून देतो, ती वर्किंग नोट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. डेप्रिसिएशन ठीक आहे, पहिल्यांदा काय लिहितो आपण ओपनिंग बॅलन्स, आणि नंतर काय लिहितो आपण ॲडिशन. आता याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स किती आहे बघा, इक्विपमेंटचा 8 लाख रुपये,
आणि ॲडिशन किती रुपये आहे 6 लाख रुपये. तर एक लक्षात घ्या, नेहमी ओपनिंग बॅलन्सवर नेहमी फुल इयरचाच डेप्रिसिएशन घेतात आणि ॲडिशनवर मग इथले महिने मोजायचे. मग हे कदाचित 12 महिने होतील, 6 महिने होतील, 3 महिने होतील, 0 महिने सुद्धा होतील, 9 महिने सुद्धा होतील, किती असतील तेवढे. तर 1, 10 ते 31, 3 तर इथे किती महिने होतात 6 मंथ होतात. हे लक्षात ठेवा. आता किती टक्के डेप्रिसिएशन सांगितलेलं आपल्याला 10%. मग 8 लाखाचा 10% किती रुपये येणार आहे 80,000. 6 लाखाचा 10% 60,000, पण 6 महिन्याचा घ्यायचा आहे म्हणजे किती येणार आहे 30,000. म्हणजे एकूण डेप्रिसिएशन किती आलेलं आहे 1,10,000 रुपये एकूण डेप्रिसिएशन आलेलं आहे. बरोबर, एकूण डेप्रिसिएशन आलं 1,10,000. मग 1,10,000 वजा करा म्हणजे राहिले 12,90,000. ठीक आहे. आणि लायब्ररी बुक्सवर डेप्रिसिएशन किती टक्के सांगितलेलं आहे 25% सांगितलेलं आहे. लेस डेप्रिसिएशन ॲट 25%. आता इथं तारीख दिलेली आहे 1/4 ते 31/3 पूर्ण वर्षच होते. पूर्ण वर्षाचा काढायचा आहे. 50,000चा आधी 50% काढे, निम्मा काढे 25,000. मग 25% किती येणार 12,500. म्हणजे आउटरला किती राहिले 37,500. आणि कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे, तुम्ही कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. म्हणजे डेप्रिसिएशन पहिला इफेक्ट लेस केला आणि दुसरा इफेक्ट आपण कुठे दाखवणार आहोत एक्सपेंडिचरला दाखवणार आहोत. टू डेप्रिसिएशन ऑन. पहिल्यांदा डेप्रिसिएशन कशावर काढले आपण बिल्डिंगवर काढले. किती रुपये कॅल्क्युलेट केलेलं आहे 60,000 रुपये. त्याच्यानंतर कशावर कॅल्क्युलेट केलेलं आहे सर्जिकल इक्विपमेंट. सर्जिकल इक्विपमेंट किती काढलेलं आहे 1,10,000 रुपये काढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर लायब्ररी बुक्सवर कॅल्क्युलेट केलेलं आहे. लायब्ररी बुक्सवर डेप्रिसिएशन किती घेतलं आहे आपण 12,500. या तिन्हीची बेरीज 1,82,500 आउटरला घेतली. बघा इथेपर्यंत तुमचं एक्झाम्पल झालं की चेक करा. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये आणि नॉन ट्रेडिंगमध्ये आत्तापर्यंत आम्हाला काहीच फरक दिसलेला नाही आहे. मी म्हणतो की नॉन ट्रेडिंग कन्सर्न आणि प्रोफेशनल अकाउंटमध्ये काहीच फरक नाही आहे. जर तुमचा नॉन ट्रेडिंग कन्सर्न परफेक्ट असेल तर प्रोफेशनल अकाउंट तुमचा लगेच परफेक्ट होणार आहे, त्याला जास्त वेळ लागणार नाही. तर आता जर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, क्लोज केला अकाउंट, इथे तुम्हाला सरप्लस मिळाला तर सरप्लस कॅपिटलमध्ये ऍड केला, बॅलन्स शीट क्लोज केली, तर हे नॉन ट्रेडिंग कन्सर्नचं एक्झाम्पल झालं. पण नॉन ट्रेडिंग कन्सर्न आणि अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल याच्यामध्ये काय फरक आहे तर मी तुम्हाला तो पॉईंट सांगितलेला होता. कोणता पॉईंट आहे तो बघा. आउटस्टँडिंग इन्कम्स आर नॉट टेकन इन टू अकाउंट. आउटस्टँडिंग इन्कम विचारात घ्यायचं नाहीत. आणि इथं आपण आउटस्टँडिंग इन्कम विचारात घेतलाय कोणता व्हिजिटिंग फीज हा इथं आपण विचारात घेतलेला आहे. तर इथे आपल्याला काय नोट लक्षात ठेवायची आहे, महत्वाची नोट लक्षात लिहून घ्या. रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये आउटस्टँडिंग इन्कम कॅन्सल करतात. आउटस्टँडिंग इन्कम काय करायचा असतो कॅन्सल करायचा असतो. कॅन्सल करतात. आता आउटस्टँडिंग इन्कमचा इफेक्ट काय असतो ऍड इन इन्कम म्हणजे रिसीट साईडला असतो. तो कॅन्सल करायचा म्हणजे कुठे दाखवायचा असतो एक्सपेंडिचर साईडला. कॅन्सल करायचा. इन्कम ऍसेटला असतो तो कॅन्सल करायचा तो कुठे होणार मग लायबिलिटी साईडला. बरोबर. किंवा तुम्हाला आणखी लक्षात ठेवायचं असेल इथं आउटस्टँडिंग इन्कम काय केलं ऍड केलंय रिसीटमध्ये, तो काय करायचा असतो लेस करायचा असतो म्हणजे लेस फ्रॉम इन्कम. आणि जो ऍसेट दाखवलाय तो कुठे दाखवू शकतो तुम्ही लायबिलिटी साईडला दाखवू शकता. या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने केला तर चालेल. आता इथे आपण जागा सोडलेली नाहीये तर आपण हा पेपर काय करूयात एक्सपेंडिचर लिहूयात. फक्त एक्सपेंडिचर लिहिताना टू प्रोव्हिजन लिहितो मी किंवा रिझर्व सुद्धा शब्द वापरतात. टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग व्हिजिटिंग फीज. प्रोव्हिजन ऐवजी रिझर्व शब्द वापरला तरी चालेल. किती रुपये आउटस्टँडिंग इन्कम तुम्ही ऍड केला होता 25,000 तो कॅन्सल केला. आणि इथं तुम्ही ऍसेटला दाखवलेला आहे तो कुठे दाखवायचा लायबिलिटी साईडला. प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग व्हिजिटिंग फीज. चला 25,000 रुपये. एकच आउटस्टँडिंग इन्कम होता तो आपण काय केला कॅन्सल. एकतर या पद्धतीने कॅन्सल करा किंवा या पद्धतीने कॅन्सल करा, दोन्ही पद्धतीने आन्सर सेमच येणार आहे. आपण ही पद्धत फॉलो करणार आहोत. बरोबर झालं. आता हे अकाउंट नॉन ट्रेडिंग कन्सर्नचं एक्झाम्पल आपण कशामध्ये कन्वर्ट केलं अकाउंट्स ऑफ प्रोफेशन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता नेहमीप्रमाणे पहिल्यांदा रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण क्लोज करूयात. रिसीट अँड एक्सपेंडिचर क्लोज करूयात. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. 4 आणि 5, 5 आणि 7 12, 13, 14,25,000 टोटल आलेली आहे 14,25,000.
क्रेडिटची बेरीज जास्त वाटते म्हणून आपण ती केली आली. परत एकदा चेक करूयात. 4 लाख प्लस 1,25,000 प्लस 8,80,000 प्लस 20,000 म्हणजे 14,25,000. त्यातून ह्या अमाऊंट वजा करूया. 2,70,000 वजा 1,03,000 वजा 1,05,000 वजा 1,40,000 वजा 1,82,500 वजा 25,000 म्हणजे रक्कम किती आली? 5,99,500. 5,99,500 त्याला आपण म्हणतो टू सरप्लस, किंवा त्याला आपण म्हणू शकतो टू एक्सेस ऑफ रिसीट. इन्कम म्हणायचं नाही, टू एक्सेस ऑफ रिसीट ओव्हर एक्सपेंडिचर कंसात सरप्लस. आणि हा सरप्लस आपण कॅपिटलमध्ये काय करतो? ऍड करतो. ऍड सरप्लस 5,99,500. 5,99,500 मध्ये 18,95,000 मिळवले. आउटरला आले 24,94,500. आणि आता आपण माहिती आहे आपल्याला की बॅलन्स शीट ही काय व्हायला पाहिजे? टॅलीच व्हायला पाहिजे. टॅली करायची नाहीये, टॅली झाली पाहिजे, लक्षात घ्या. प्लस 15,000 प्लस 25,000. बरेच विद्यार्थी टॅली करतात, एका बाजूची बेरीज दोन्ही बाजूला लिहितात. तसं करायचं नाहीये. 25,34,500. आता इकडची बेरीज करूयात. 11,40,000 प्लस 12,90,000 प्लस 37,500 प्लस 30,000 प्लस 12,000 प्लस 25,000. टोटल आलेले आहे 25,34,500. 25,34,500. तर या पद्धतीने आपण पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे अत्यंत सोप्या पद्धतीने. द लास्ट इयरला तुम्हाला नॉन ट्रेडिंग कन्सर्नचा एक्झाम्पल होता, सेम त्याच टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. फक्त त्याच्यामध्ये काय चेंज होणार आहे तर आउटस्टँडिंग इन्कम जो आपण ऍड करतो आणि ॲसेटला दाखवतो तो नंतर लेस करायचा आहे किंवा एक्सपेंडिचरला दाखवायचा आणि लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे. हे तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये करावं लागणार आहे. मग आपलं रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट या पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो. आता ह्याचे जे ऍडजस्टमेंट आहेत त्याची सुद्धा एक फोटोकॉपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या शेवटी देणार आहे. ते ऍडजस्टमेंट्स आधी तुम्ही थेअरी लिहून घ्या व्यवस्थित. ही थेअरी लिहून झाली की ते ऍडजस्टमेंट लिहून घ्या. मग हे एक्झाम्पल तुमचं लिहिलेलं असावं आणि त्याच्यानंतर काय केलेलं असावं, हे जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं हे एक्झाम्पल तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सॉल्व्ह केलेलं असावं. थँक्यू.